हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. आजचा विषय आहे चौथी रूढी, ट्रॅडिशन फोर्थ. आजची तारीख आहे 11 ऑगस्ट 2024, रविवार. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत, 9:35 झालेले आहेत माझ्या घड्याळामध्ये. आणि ह्या विषयावरती बोलण्यापूर्वी थोडंसं सुतोवाच करतो की आज मी सकाळी गेलो होतो वसईला, मुंबईमध्ये वसईला, नायगावला टू बी प्रिसाईज. रॉय, त्याच्यानंतर वैभव आणि सुशांत, अशा तिघांनी मिळून 12 पायऱ्यांचं वर्कशॉप घेतलेलं होतं. सकाळी 8 वाजता घरातून निघालो, 9:15 9:30 वाजता तिथे पोचलो मी. 10 वाजता कार्यक्रम सुरू झाला. नाश्ता पाणी, चहा पाणी झालं, दुपारचं जेवण झालं. नंतर पुढे पण होतं जेवल्यानंतर, पण माझ्या अंगात काय त्राण नव्हता. त्याच्यामुळे मी निघालो 2:30-3 वाजता. पहिलं सेशन संपलं जेव्हा लंच नंतर, मग मी परत आलो. उरलेल्या रुड्यानंतर पायऱ्यानंतर झाल्या असतील 1 ते 4 झाल्या. सकाळच्या सेशनमध्ये जरा घाई झाली त्यांची, पण खूप चांगलं वाटलं मला. बऱ्याच दिवसांनी रॉयला ऐकलं. रॉयला मी ह्याच्या आधी 3 वेळा ऐकलेलं आहे. रॉयची हुकूमत बिग बुकमध्ये कुठे काय आहे ह्याच्यावरची, आणि त्याची चेले मंडळी आता जी आपलं काय त्याचं नाव, वैभव वगैरे जी मंडळी आहेत ती करतात, ते खूप चांगला कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याच्यात गेल्याने माझा फायदा झाला. चौथ्या पायरीचं वर्कशॉप मी घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या नव्याने सापडलेले अर्थ आहेत ते मला इन्क्लूड करता येतील, इन्कॉर्पोरेट करता येतील. तर असं आजचा दिवस गेला. अर्थातच घाई गडबडीमध्ये कुठेतरी ट्रेनमध्ये चढताना हे जिना चढताना मी धडपडलो आणि आडवा झालो. त्यामुळे आता अंगठा सुजलेला आहे उजव्या पायाचा. आता ते काय आहे ते धुणी भांडी आता निस्तरायला लागतील, बोंबाट मारायला लागतील, त्याला काय इलाज नाही. आज पहिल्यांदा ह्या चॅनलला जे जॉईन झालेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जी जुनी मंडळी आहेत तर त्यांनी जरूर शेअर करा, कॉमेंट करा. नवीन विषयावरती आता मला शेअरिंग करायला लागेल, की माझ्या डोक्यातले जे विषय होते ते म्हणजे ए कम्स ऑफ एज, त्याचे 5 भाग आहेत. पासिटॉनचे 5 भाग आहेत. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमरचे 5 भाग आहेत. 12 पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर सोबर जगणे पुस्तक आहे. त्याच्यानंतर केम टू बिलीव्ह पुस्तक आहे. त्यामुळे ही संग्राह्य लायब्ररी व्हावी, लायब्ररी असा हेतू माझा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे, भरभरून तुम्ही आशीर्वाद देताय, त्या कॉमेंट्समध्ये कळतं आहे. आज राजननी फोन केला होता, मरीन लाईन्सच्या राजननी, अरे चांगलं वाटतं. त्याच्यानंतर आता वर्कशॉपला गेलो होतो वसईला, तेव्हा 2-3 एकाने आता तो दर्शन नावाचा सभासद भेटला ठाण्याचा. म्हटलं उघड तुझं व्हॉट्सअप, आपलं हे यूट्यूब उघड, टाक सर्चमध्ये. आणि तर तिथे उघडल्यावर तो म्हणतो, काका मी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे, मी ऐकतो हे. म्हटलं तो फक्त मला श्रीधर हाच हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळे ते पहिल्यांदा माहीत झालं. म्हणाले ठीक आहे, म्हटलं हरकत नाही. त्याच्यामुळे तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आता 62वा हा एपिसोड मी रेकॉर्डिंग करतो आहे. काही जुन्या रेकॉर्डिंग होत्या त्या संपल्या आता आणि नवीन रेकॉर्डिंग करायला, त्यामुळे नवीन विषय लागतील. त्याच्यामुळे नवीन विषय, तुम्हाला कुठले विषय हवेत त्या विषयावरती चिंतन करून, तयारी करून, आता हे तयारी करायला लागते बरं का. आता उदाहरणार्थ हे चौथी रूढी जी आहे त्या चौथ्या रूढीबद्दल आत्तापर्यंत मी 3 वेळा बोललेलं आहे. 1993 साली, 2006 साली आणि 2008 साली. आता याच्यात गंमत अशी आहे की मी सोबर झालो 10 ऑक्टोबर 1989 पासून, आणि मी पोपट आहेच. वक्तृत्व माझं बऱ्यापैकी आहे, देवाचे आशीर्वाद आहेत, आईवडिलांची पुण्य आहे. माझे वडील मास्तर, हेडमास्तर, आई मास्तरीणबाई, माझ्या आत्या मास्तरीण, त्याच्यामुळे घरामध्ये सगळे मास्तर असल्यामुळे वक्तृत्व चांगलं आहे माझं, देवाची कृपा आहे. विशिष्ट प्रकारे ॲनालिसिस करून प्रेझेंटेशन करणे ह्याचं जे काही स्किल लागतं ते माझ्याकडे आहे. माझ्या वडिलांनी माझ्याकडनं डेव्हलप करून घेतलेलं आहे. आज माझ्या 64व्या वर्षी त्यांची आठवण येते मला. इथे मी माझ्या दक्षिण दिशेला भिंतीवरती सगळ्यांचे फोटो लावलेत. माझी आई, माझे वडील, त्याच्यानंतर माझी धाकटी बहीण आत्ता वारली कॅन्सरने, ती, माझी सासू, माझे सासरे, माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, माझ्या वडिलांचे वडील आजोबा, माझी आजी, माझ्या वडिलांची आत्या, माझी आत्या, माझी मावशी, माझे काका, त्याच्यानंतर माझे योगाचे टीचर आणि माझ्या आजीचे गुरु, एवढ्या लोकांचे, मेलेल्या लोकांचे मी फोटो लावून ठेवलेले आहेत. मला
माझी बायकोन पोरगी बोंबा मारते. पोरीने सांगितलं एक कोलाज बनवा आणि मोठी फ्रेम बनवा. म्हटलं अरे नवीन नवीन ॲड नाही करता येणार ना कोलाजमध्ये, माझा पण नंबर लागेल ना फोटो लावायला कधीतरी. तर सांगायचा हेतू असा की मी 1989 साली सोबर झालो आणि माझ्याकडे 300 पानी 200 पानी अशा वह्या आहेत भरलेल्या. प्रत्येक वेळेला मी तयारी करतो तेव्हा आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे पहिल्यांदा मी जे बोललेलो आहे 26 म्हणजे नोंद असलेला आहे, ह्याच्यामध्ये वहीत नोंद असलेला 26 जुलै 1991, म्हणजे मी 2 वर्षापेक्षा कमी सोबर आहे. पावलीनला रिकव्हरीवरती बोललेलो आहे मी आणि त्याचे जे मुद्दे काढलेले होते ते इथे मी ह्याच्यामध्ये वहीमध्ये लिहिलेले आहेत. हे पिवळ्या झालेल्या आहेत वह्या. आमच्या रद्दीवाल्याला मी मध्यंतरी 100 किलो रद्दी विकली घर शिफ्ट करताना. तर तो म्हणाला ये जो कागद पीला हो गया उसको हम लेता नाही आहे म्हणाला. त्याच्यामुळे हे पिवळे झालेले कागद काय कोणी घेत नाही, पण माझ्या दृष्टीने ते खूप मोलाचे आहेत. त्याच्यामुळे 26 जुलै 1991 फर्स्ट टाईम शेअर्ड ऑन रिकव्हरी. ते ग्रुपचा बड्डे होता मला वाटतं काहीतरी, तेव्हा मी बोललेलो 91ला पावलीन ग्रुपला परळला मुंबईमध्ये. तर सांगायचा हेतू असा की 1993 साली 17 नोव्हेंबर 1993 कल्याण ग्रुपला बुधवारी रात्री मी बोललेलो आहे ह्या विषयावर आणि त्याच्याकरता ह्या वहीमध्ये पान नंबर 20 ते पान नंबर 31 अशी 12 पानं मी लिहिलेली आहे. खूप सुंदर त्याचं विश्लेषण आणि त्याच्या नोंदी मला सापडल्या. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. मला नव्याने काहीच तयारी करावी लागली नाही चौथ्या रूढीसाठी. सगळं फक्त परत एकदा वाचलं आणि चिंतन केलं आणि कशाप्रकारे प्रेझेंट करायचं त्या संदर्भामध्ये मनातल्या मनात आराखडा जुळवला. तर आता सुरुवात करतो. चौथी रूढी काय म्हणते? चौथी रूढी म्हणते प्रत्येक समूहाला नाही, आपण नेहमी जे भाषांतर वाचतो ते आधी वाचतो. प्रत्येक ग्रुपचे स्वतःचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यामुळे इतर ग्रुपचे अथवा एचे नुकसान होता कामा नये. इंग्रजी आहे ईच ग्रुप शुड बी ऑटोनॉमस एक्सेप्ट इन मॅटर्स अफेक्टिंग अदर ग्रुप्स ऑर ए ॲज अ होल. आणि माझे पहिले स्पॉन्सर विश्वनाथ पटवर्धन ठाण्याचे, आजच मला तो हा विचारत होता, विजय आर ठाण्याचा म्हणत होता विश्वनाथ गुरुजी तुझे स्पॉन्सर. आम्ही नाही भेटलेलो त्यांना. म्हटलं ते खूप लवकर गेले. म्हटलं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. ते MA इंग्लिश मराठी होते आणि त्यांनी 12x12 आणि बिग बुक स्वतः भाषांतर केलेले. अनेक आर्टिकल्स जे आहेत ए कम्स ऑफ एजमधली ती त्यांनी भाषांतर केलेली माझ्याकडे आहे. सगळ्याची छानपैकी झेरॉक्स करून ती मी बॉक्स फाईलमध्ये टाकून व्यवस्थित इंडेक्स बनवून GSOच्या ऑफिसमध्ये आर्काईव्जमध्ये दिलेलं आहे. आता त्याचं पुढं ते लोक काय करतात, फिल्मिंग करतात आणि प्रिझर्व करतात की नाही मला माहीत नाही. पण माझ्याकडे पण आता हे बरेच चिकार माल मसाला माझ्याकडे होतात. तर परवा मी कोणाला आशिष दादा आमचे आहेत पावलीनचे रेल्वेवाले, त्यांना मी एक पिशवी भरून देऊन टाकली. म्हटलं हे बाबा मला हौस होती ते सगळं मी बनवलेलं आहे. आता ते मला आता माझं वय 64 झालं, लक्षात राहत नाही काय गोष्टी, धडपड करतो मी, काय कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे हे तू घे, त्याचं काय करायचं तुला ते कर. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, हे असं माझं डायव्हर्शन व्हायला आहे. चौथी रूढी गुरुजींचं भाषांतर गुरुजींनी केलेलं म्हणतात प्रत्येक समूहाला कारभारविषयक स्वातंत्र्य असायला हवे, परंतु त्यामुळे इतर समूहांच्या किंवा एकसंध एच्या कार्यावर विपरीत परिणाम होता कामा नये. आता गंमत अशी आहे की 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये याच्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. आपण चौथ्या रूढीबद्दल बोलताना आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ग्रुप स्वतंत्र आहे. तुम्ही बघा प्रत्येक ग्रुपमधली लोक जेव्हा भांडायला निघतात तेव्हा ते दुसऱ्या ग्रुपला काय, तुम कौन हमको बोलने वाला, हमको क्या करने का हम देखेगा, तुमको क्या करने का तुम देखो. बरोबर आहे. प्रत्येक ग्रुप ऑटोनॉमस आहे, प्रत्येक ग्रुप स्वतंत्र आहे, त्याचा तो निर्णय घेऊ शकतो. आता जेव्हा जेव्हा 2 ग्रुपमध्ये मारामाऱ्या होतात कुठल्या वेगवेगळ्या विषयावर, तेव्हा ते इकडले स्टालवर्ड्स आणि तिकडले स्टालवर्ड्स हे आपल्याला उद्धृत करतात की बाबा हे बघा हे चौथ्या रूढीत काय लिहिलेलं आहे, प्रत्येक समूह ऑटोनॉमस आहे. तर ही सगळी सुरुवात कशी झाली तर त्या 1935 साली 10 जूनला बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब हे भेटले आणि ती सुरुवात झाली अल्कोहोलिक्स अनॉनिमसची. बरोबर आहे. 10 जून 1935ला डॉक्टर बॉबला बिल डब्ल्यूनी एक बिअरचा ग्लास दिला प्यायला, हात थरथरत होते म्हणून, आणि ते ऑपरेशन करायला गेले. तेव्हापासून सुरू झाली. साधारणपणे 10 वर्ष 1946पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूनी ए कम्स ऑफ एज पुस्तकामध्ये पान नंबर 103वरती ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे चौथ्या रूढीवर. तेव्हा तिथे तो लिहितो की 1945च्या सुरुवातीस प्रत्येक समूहातील वादविवादातील दोन्ही बाजू
मुख्यालयाला किंवा हेडक्वार्टरला पत्र लिहित असत. प्रत्येक समूहामध्ये मारामाऱ्या करायला किंवा वेगवेगळे विचार असलेली 2 वेगवेगळ्या प्रकारची मंडळी असतातच, ते अजूनही असतात. आणि बिल डब्ल्यू तिथे लिहितो आहे एक पेजमध्ये की या दोन्ही बाजूंचं जे काही म्हणणं असायचं ते पत्र ते आमच्याकडे पाठवायचे आणि त्याच्या ज्या फाईल्स होत्या त्या फुगत चाललेल्या होत्या. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या एका मित्राने सहज आपलं सुचवलं की अरे ह्या सगळ्या अनुभवातून संग्रहरूप करून काही तत्त्वांचा संच तयार करा की ज्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे एचा बाह्य जगाशी संबंध कसा असावा त्याच्याबद्दल तुम्हाला या गेल्या 10 वर्षात जी अक्कल आलेले आहेत, लाथा खाऊन टक्के टोणपे खाऊन तुमचे चांगले वाईट अनुभव जे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या जगण्याच्या समस्यांना कसोटीला उतरलेले उत्तर मिळतील की असंच मागच्या वेळेला जेव्हा झालं होतं तेव्हा काय झालं होतं, गडबडलो होतो का आपण की त्याच्यातून सावरलो, त्याच्यातून काय शिकलो. तर हे सगळे अनुभव आपल्या उपयोगी पडतील. आणि एकत्र काम करण्याच्या अडचणींना यातून उत्तरे मिळते. कारण सगळे बिल डब्ल्यू म्हणतो आम्ही सगळे अराजकाचे पुत्र आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन काम करायचं म्हणजे कठीण आहे. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो की आमच्या एका मित्राने जेव्हा आम्हाला सुचवलं की अरे असं असं करा तुम्ही, तेव्हा बिल डब्ल्यू म्हणाला की हे मित्राने जे मी सांगितलं ते मी सिरियसली घेतलं. आणि मग 1946 साली त्यांनी 12 पॉईंट्स फॉर एज फ्युचर असं एक आर्टिकल लिहिलं. आणि मग 46 नंतर बिल डब्ल्यू जेव्हा गावोगाव जायचा आणि शेअरिंग करायचा आणि ह्या ट्रॅडिशनबद्दल बोलायचा, कारण त्याला संस्थेची काळजी होती. अरे हे संस्था टिकली पाहिजे, जगाच्या पाठीवरती अनेक संस्था नंतर कोलमडून पडलेल्या आहेत, तर ही संस्था टिकावी म्हणून काहीतरी 12 ट्रॅडिशन्स त्यांनी लिहिलेल्या ज्या होत्या त्याच्याबद्दल तो बोलायचा. आणि त्याला सगळेजण सांगायचे ए भाऊ ते ट्रॅडिशन बिडिशन ठेव बाजूला, तू आपली तुझी ती बेड टाईम स्टोरी होती ना ती आम्हाला सांग. आणि बिल डब्ल्यू स्वतः खूप नम्र होतं, त्यामुळे तो म्हणतो की 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड नावाचं आपलं एक पॅम्पलेट आहे 45 नंबरचं. त्याच्यामध्ये पहिल्या पानावरती त्यांनी लिहिले लाईक द स्टेप ट्रॅडिशन्स वेअर नॉट फिगर्ड आउट इन ॲडव्हान्स. म्हणजे जशा 12 पायऱ्या आम्ही मध्यमुक्तीच्या आधी सुरुवातीला लिहिल्या 1939 साली बिग बुक प्रकाशित झालं तेव्हा, तशा काय रूढी एकदा लिहिलेल्या नाही आहेत. तर तो म्हणतो ॲज अ कोर्स ऑफ ॲक्शन अगेन्स्ट द फ्युचर प्रॉब्लेम आधी लिहिलेल्या नाहीत, तर द ॲक्शन केम फर्स्ट. म्हणजे आधी मारामाऱ्या, लफडी, भानगडी, अडचणी, काय करावं सुचत नाही हे सगळं झालं. आणि त्या अनुभवानंतर पायोनियर ए ग्रुप्स with nothing to go on except the trial and error method soon discovered traditions. त्याच्यामुळे या ट्रॅडिशनबद्दल बिल डब्ल्यू चौथ्या रूढीबद्दल बोलताना ह्या पॅम्पलेटमध्ये लिहिलेलं आहे की अरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता उदाहरणार्थ किती जण मीटिंगमध्ये, मी चंद्रपूरला गेलेलो आहे, आयला चंद्रपूरला 150-200 माणसं असतात बुवा. अर्थात ते सगळे एकत्र बसण्याची काही क्षमता क्लासमध्ये असतेच प्रत्येक ठिकाणी असं नाही. त्यामुळे पहिले 75 जण आधी बसतात, नंतरचे 75 जण नंतर बसतात. मग ते पानपराग काय ते त्यांच्या काहीतरी जर्दाना काहीतरी म्हणतात, खर्रा खायला उठतात, ते जातात ते परत येतच नाहीत. त्याच्यानंतर त्याच्यामुळे किती कमी माणसं असतात. आता आमच्याकडे आत्मभान ग्रुप आहे वरळीमध्ये, ते 2 माणसं 3 माणसं एवढीच माणसं येतात. त्या ग्रुपमध्ये माणसं किती असावीत, ग्रुपच्या जागा कुठे असावी. काही ठिकाणी सुरुवातीला क्लॅरेन्सच्या घरी चर्चमध्ये आपल्या घरामध्ये मिटिंग झालेल्या आहेत, नंतर काही ठिकाणी चर्चच्या ऑडिटोरियममध्ये झाले आहेत. आजच रॉयनी सांगितलं की एक कसं सुरुवात झालं तर तो जो हॅरी मथायस होता आपला पहिला सभासद भारतातला 1955 सालचा, त्याचे एक नातेवाईक कार्डिनल होते. मग त्यांना हे 5 लोक भेटायला गेले, विठ्ठल पी, आणि त्यांनी 5 नावं सांगितली. आज मला 1 मिनिट थांबा, ते 5 जणांची नावं मी मुद्दाम लिहून घेतलेली आहेत कारण ती आपल्या महत्त्वाची आहेत. विठ्ठल पी, टोनी, हॅम, जॉन आणि इग्नेशियस असेच 5 जणं 1962 साली मुंबईमध्ये त्या कार्डिनल ग्रेशियसनं भेटले. आणि नंतर त्यांनी सांगितलं 8 दिवसांनी या, हे पुस्तक द्या. तर ते कार्डिनल ग्रेशियस होते, ते त्या याला बघून, हॅरी एमला बघून म्हणाले अरे याची दारू कशी सुटली. ते म्हणाले आमची अशी एक संस्था आहे, त्याचं पुस्तक आहे. ते म्हणाले अरे सगळं धर्म झाला, सगळ्या ते काय त्याचे 90 सायास झाले तरी याची दारू काय आम्ही बंद करू शकलो नाही, आणि याची दारू कशी काय बंद झाली, आणा इकडे ते पुस्तक मी वाचतो. आणि या 8 दिवसांनी मग आपण बोलूया काय करायचं. मग हे 8 दिवसांनी घाबरत चाचरत परत गेले कार्डिनलच्या ऑफिसमध्ये.
तर ते तिथल्या स्टेनोबाईने एक पत्र तयार ठेवलं होतं आणि त्या स्टेनोबाईने सांगितलं की कार्डिनल आता बिझी आहेत, ते काय तुम्हाला भेटणार नाहीत, पण हे पत्र त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये कार्डिनल ग्रेशियसनी आपल्या सगळ्या चर्चेसना एक पत्र लिहिलं होतं की अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची संस्था चांगलं काम करते, जेव्हा तुमच्याकडे हे लोक येतील तेव्हा त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करा आणि जागा त्यांना मीटिंग चालवायला द्या. आणि तेव्हापासून भारतभर चर्चेसमध्ये मीटिंग चालतात. म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत आहेत, सरकारी शाळेत आहेत, प्रायव्हेट शाळेत आहेत, काही हॉस्पिटल्समध्ये आहेत, वेगळ्या ठिकाणी आहेत, पण हे ग्रुप असे सुरू झालेले आहेत. तर जागा कुठली बाबा, तर काही ठिकाणी चर्चमध्ये, काही ठिकाणी शाळेमध्ये, काही ठिकाणी कोणाच्या घरामध्ये. त्याच्यानंतर आणखी काही पद्धती वेगवेगळ्या अशा होत्या, त्या म्हणजे आपण म्हणतो ना माझं नाव श्रीधर मी एक दारुडे, मग सगळेजण हाय करतात. तर ते हाय करायची जी पद्धत आहे ती काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. काही ठिकाणी फक्त पहिलं नाव सांगितलं जातं, काही ठिकाणी पूर्ण नाव सांगितलं जातं, काही ठिकाणी मीटिंगची वेळ 60 मिनिटाची आहे, काही ठिकाणी 1.5 तासाची आहे. ते आमच्या आता मला कोण सांगितलं, हां बरोबर आहे, दादरला एक मीटिंग चालत होती म्युन्सिपॅलिटीच्या शाळेमध्ये पोर्तुगीज चर्चच्या समोर. तर सतीश मला नेहमी सांगायचा, मी कधी काय भिवंडी देऊन काय बाबा एवढा लांब कधी आलेलो नाही. सकाळी 9 वाजता म्हणे आम्ही मीटिंग चालू करायचो. अशोक सामंत असायचा आणि सतीश असायचा आणि जया असायचा आणि बरीच मंडळी असायची. तेव्हा मी फक्त ऐकले त्या मीटिंग. ती म्हणे सकाळी 9ला मीटिंग चालू झाली की 2:30-3 वाजेपर्यंत ती मीटिंग चालू असायची आणि सगळेजण मग त्याच्यावरती वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करायची. त्यामुळे मीटिंगची वेळ किती ते असं एक आहे. त्याच्यानंतर टोकन देण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी 90 दिवसाचं टोकन देतात, काही ठिकाणी 1 वर्षाचं देतात, काही ठिकाणी टोकन ग्रुप देतं, काही ठिकाणी स्पॉन्सर ग्रुप दिला जातो, काही ठिकाणी स्वतःहून घेते. असे हे वेगवेगळे प्रकारचे अनुभव आहेत. आणि बिल डब्ल्यूनी सांगतो आहे की अरे हे सगळं एका दिवसात नाही झालेलं भाऊ. त्यामुळे लँग्वेज ऑफ हार्ट नावाचं आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एप्रिल 1946चा ग्रेपवाईनचा अंक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे 12 सजेस्टेड पॉईंट्स फॉर एज फ्युचर, त्याला नंतर आपण ट्रॅडिशन म्हटलं गेलेलं आहे. द फर्स्ट आर्टिकल वेअर बिल हॅज मेन्शन्ड ऑल ट्रॅडिशन्स इन लाँग फॉर्म. आता हे लाँग फॉर्म भानगड काय ते सांगतो. पहिल्यांदा जेव्हा बिल डब्ल्यूने लिहिलं तेव्हा तो जो अनुभव होता त्या अनुभवातनं त्यांनी 12 रूढी लिहिल्या. बरोबर आहे. म्हणजे लिहिल्या म्हणजे आधी रूढी लिहिल्या आणि मग ते झालं असं नाही. आधी ढँटडँट सगळे अनुभव आले आणि मग त्याच्यातनं त्या अनुभवातनं सार म्हणून बिल डब्ल्यूनी ह्या 12 रूढी लिहिल्या. आता उदाहरणार्थ आत्ता जी आपण रूढी बोलतो आहे त्या रूढीचं दीर्घ स्वरूप लाँग फॉर्म म्हणजे हे लांबलचक होतं. आता आपण जे वाचतो रोजच्या रोज ते एवढं लांबलचक नाही, ते 1, 2, 3 ओळीमध्ये संपतं. पण ओरिजिनल जे आहे 12 पायऱ्या 12 रूढी पान नंबर 189 इंग्रजी आणि मराठी बिग बुकमध्ये परिशिष्ट पहिले त्याच्यामध्ये ते पान नंबर 3 वरती हे लांबलचक भाषांतर दिलं. भाषांतर नाही, लांबलचक लाँग फॉर्म त्याला म्हटलेलं आहे. ते इंग्रजीमध्ये विथ रिस्पेक्ट टू इट्स ओन अफेअर्स ईच ए ग्रुप शुड बी रिस्पॉन्सिबल to no other authority than its own conscience. But when its plans concern the welfare of neighboring groups, also those groups ought to be consulted, and no group, regional committee or individual should ever take any action that might greatly affect AA as a whole without confronting with the trustees of the General Service Board on such issues. Our common welfare is पॅरामाऊंट. मराठी भाषांतर त्याचं मीच केलेलं आहे तेव्हा, कारण इंग्रजी नव्हतं, गुगल बिगल नव्हतं. हे 1993 साली हे लिहिलेलं आहे. पिवळी झालेली आहे वही. तर पानं त्याची काळजीपूर्वक मी आत्ता सकाळीच सेलोटेप लावली त्याला त्या पानांना. स्वतःच्या कामकाजा हे मीच केलेलं भाषांतर आहे. चुकीचं असेल बाबा, मी काय माझा काय असा दावा नाही आहे की मला सगळ्यातलं सगळं कळतं आणि मीच लय भारी. त्याच्यामुळे मी गाढव असू शकतो आणि माझ्यापेक्षा हुशार माणसं जगामध्ये आहेत, एमध्ये नक्की आहेत, त्याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे माझं काय चूक झालं तर पदरात घ्या, मी माफी मागतो आधीच बाबांनो. उद्या मी असेन नसेन माफी मागायला, पण मी आत्ताच माफी मागतो. माझ्या हातून काही चूक झाली, काही संदर्भ चुकला तर मला माफ करा. तर हे भाषांतर मी जे केलेलं आहे लाँग फॉर्मचं ते असं आहे. स्वतःच्या कामकाजासंदर्भात प्रत्येक AA समूह स्वतःच्या सत्सत विवेकबुद्धीलाच बांधील असावा, इतर कोणत्याही सत्तेला बांधील नसावा. परंतु जेव्हा त्याचे नियोजन शेजारील समूहावर परिणाम करणार असेल
तेव्हा त्या समूहाबरोबर विचार विनिमय करायला हवा, असं स्पष्ट लिहिले बरं का दीर्घ स्वरूपामध्ये. आम्हाला पण गुरुवारी संध्याकाळीच मीटिंग पाहिजे. तुमची पूर्वीपासून गुरुवारी आहे. आता तुमच्या मीटिंगला शह देण्यासाठी तुमच्या ओल्ड टायमरची आणि तिथल्या दुसऱ्या ओल्ड टायमरची मारामारी झाली आणि नवीन ग्रुप चालू झाला. आता आम्ही पण गुरुवारीच करणार, संध्याकाळी 7:30लाच करणार. अर्धे लोक इकडे अर्धे तिकडे. आता बाकीचे लोक सांगायला लागले, अरे तू शुक्रवार रिकामा आहे, ते शुक्रवारी घ्या ना, एकाने गुरुवारी घ्या एकाने शुक्रवारी घ्या, म्हणजे सगळीकडे जाता येईल लोकांना. नाही 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 आम्ही गुरुवारीच घेणार. तर BW त्याचं उत्तर देतो आहे की शेजारील समूहावर परिणाम होणार असेल तेव्हा त्या समूहाबरोबर विचार विनिमय करायला हवा. जनरल सर्व्हिस बोर्डाच्या विश्वस्तांबरोबर सल्लामसलत केल्याशिवाय कोणत्याही समूहाने, विभागीय समितीने किंवा व्यक्तीने अशी कोणतीही कृती करू नये की ज्यामुळे कदाचित एकसंघ AA खूप मोठा परिणाम होईल. अशा सर्व मुद्द्यांवर आमचे सामूहिक हित कल्याण हे सर्वोच्च आहे. तर अशी ही चौथी रूढी आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक समूहाला स्वातंत्र्य दिले. आता एक गमतीचा प्रश्न उद्भवतो तो असा आहे की असं जर का स्वातंत्र्य दारुड्याला दिलं, जे अराजकाचे पुत्र आहेत, ज्यांनी कधी कोणाचं ऐकलं नाही, ज्यांचा EQ कमी आहे बरं का. मी आत्ताच परवा माझ्या होमिओपॅथी डॉक्टरीनबाईकडे गेलो होतो, तर तो काहीतरी माझं गणित बिनसलं होतं आणि माझ्या अंगाला खाज यायला लागली, पाय गुडघे दुखायला लागले वगैरे वगैरे. तर ते त्यांचं तंत्र होमिओपॅथीवाल्यांचं. ते म्हणाले की तुमचा प्रॉब्लेम काका काय माहिती आहे का. म्हटलं काय सांगा मॅडम. ते म्हणाले तुमच्या IQ आणि EQमध्ये फरक आहे. मला काय पहिले सुधारलं नाही. मी आपलं येस मॅडम म्हटलो, बाहेर आलो. मग घरी आल्यानंतर विचार करायला, ह्या मॅडम मला सांगतात IQ आणि EQमध्ये फरक आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा इमोशनल कोशंट, भावनिक जो कोशंट असतो मूल्यमापन करण्याचा, त्याचे तुमचे वांदे आहेत. आणि हे आपण अर्थातच काय नव्याने काय आपल्याला माहिती आहे अशातला भाग नाही. BWने वारंवार सांगितलेले की इतर कुठल्या व्यक्तीबरोबर काम करणं. मला तुम्ही एकट्याने सांगा ना हा डोंगर इकडलं तिकडे न्या म्हणून, मी रोज थोडा खणेन आणि घेऊन जाईल. पण तुम्ही सांगाल मला तुम्ही 5 जण मिळून हे काम करा, तर मग मेला. आम्ही 5 जण एकमेकांच्या उरावर बसणार आहोत. त्याच्यामुळे BW त्याची चर्चा करताना म्हणतो की अरे अराजकाच्या पुत्र असलेल्या लोकांना असं स्वातंत्र्य दिलं तर पुढे काय बरं होईल. त्याच्यामुळे 12/12मध्ये तो त्याची चर्चा करतो. तो म्हणतो की अखंड AAला धोका पोचेल अशी वेळ आणि घटना कोणतीही गोष्ट सोडून इतर सर्व बाबतीत प्रत्येक समूह स्वतःच्या पसंतीप्रमाणे समूहाचा कारभार चालवतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे A ॲज अ होल लफडा नाही मागताय, बाकी तुम्ही काय करायचं ते करा. असे स्वातंत्र्य धोकादायक आहे का. मुद्दे दिलेले आहेत 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये. हे इंग्रजीमध्ये इंडेक्स दिलेला आहे. मराठी पुस्तक जे छापलेलं ते इंडेक्स नाही आहे. आपला कराडचा प्रमोद नावाचा सभासद आहे जो कामानिमित्त, त्याच्या प्रोफेशनल कामानिमित्त शॉर्ट हँड आणि वगैरे त्याचं खूप चांगलं हे आहे, त्याच्याकडे सॉफ्टवेअर वगैरे. त्याच्याकडनं मी त्याला विनंती करून एका पानावरती डाव्या बाजूला इंग्रजी आणि उजव्या बाजूला मराठी असं करून घेतलेलं आहे माझ्याकरता मी. आणि त्याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे अवेलेबल आहे. ज्याला पाहिजे त्यांनी माझ्याकडे मागा. माझा ईमेल ID दिलेला आहे shreedharm25@gmail.com. त्याच्यावर मला कळवा, मी तुम्हाला ते पाठवून देईन, काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी BWने असं लिहिलेलं आहे की हे असं स्वातंत्र्य जर दिलं दारुड्यांना आणि ग्रुपला तर ते वाट लावतील ना रे बाबा, धोकादायक आहे का. तर त्याच्यापुढे त्यांनी मुद्दा दिलेला आहे तो असा आहे की ज्या तत्वांमुळे अस्तित्व टिकून राहण्याची हमी मिळते अशा तत्वांशी व्यक्तीप्रमाणेच समूहाला सुद्धा जुळून घेणे भाग पडते. म्हणजे हा इमोशनल कोशंट आमचा फक्त व्यक्तिशः नाही आहे कमी, तर असेच सगळेजण एकत्र आल्यानंतर जो ग्रुप तयार होतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांना जुळून घेणं कठीण आहे. आणि म्हणून BWने पुढे वादळाचे 2 इशारे दिलेले. एक, ज्या गोष्टींमुळे एकसंघ याचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये. मला व्हॉट्सअपवरती ते हे टाकतात, काय डेली रिफ्लेक्शन रोजचं टाकतात, पण मी लगेच त्यांना हात जोडून विनंती करतो, अरे बाबा रे हे पुस्तक आपण जर का असं केलं तर मग छापलेलं पुस्तक कोणी घेईल का रे विकत. सगळंच जर व्हॉट्सअपवर मिळत असेल तर. आणि ज्या संस्थेची आपलं कॉपीराईट आहे ना रे, असं काय करता तुम्ही, हे असं एक पान रोज टाकू नका. आमचा आप्पी होता, ठाण्याचा आप्पी आहे, तो म्हणाला अरे हे माझ्या लक्षात नव्हतं आलं, तू बरं झालं लक्षात आणून दिलं, आता ह्यापुढे मी टाकणार नाही.
पण नवीन नवीन लोक, आणि लोकांना हल्ली काय वाईटपणा नको घ्यायचा असतो, कोणाला ओरडायचं नसतं, अरे बाबांनो हात जोडून विनंती करायची असलं काय, तुम्हाला काय करायचं ते करा. मी ते मागे वर्ध्याला गेलो होतो, तिथे काय तर प्रत्येकजण आपले वेगळंच काहीतरी करत असतो. तर मी त्या ओल्ड टाईमला विचारलं, पण म्हणालं काय ऐकत नाहीत लोक, त्यांना आपला राग येतो, त्याच्यापेक्षा गप्प बसायचं, त्यांना जेव्हा अक्कल येईल तेव्हा. त्यामुळे BLW इथे वादळाचे 2 इशारे दिलेले आहेत. दुसरा असा आहे की बाह्य हितसंबंधांशी समूहाचे संबंध प्रस्थापित करता कामा नये. जे काय संबंध असतील ते अल्कोहोलिक सॅनर्सचे आहेत. आता ह्याच्यामध्ये 12/12मध्ये त्यांनी एक छानसं उदाहरण दिलं आहे की हे आमच्यातला एक हुशार माणूस होता, तो ऑर्गनायझर होता, आणि त्यांनी काय केलं, तो म्हणाला की आपण AA सेंटर उघडूया. म्हणजे हे क्लबच्या नंतरची आयडिया आहे बरं का. त्या सेंटर उघडूया. त्या सेंटरमध्ये काय असणार माहिती आहे का, तळमजल्यावरती त्याचं एक हेड ऑफिस असेल, पहिल्या मजल्यावरती आर्थिक अडचणींसाठी लोन बिन पाहिजे असेल तर दारुड्याने सांगायचं मी हे मेंबर आहे की त्याला लोन मिळणार. दुसऱ्या मजल्यावरती त्याला शिक्षणाची काही जे उरलेले असेल ते असेल, तिसऱ्या मजल्यावर अमुक असेल. तर असं त्यांनी मोठी ती योजना तयार केली, 2-3 संस्था जन्माला घातल्या, आणि त्याचा स्वतःच अध्यक्ष झाला. आणि हे सगळं आरडाओरडा सगळीकडे झाला की अरे हे असं काय करतो आहे, हा AA सेंटर एकटाच काहीतरी करतो आणि भलत्या त्याच्यामध्ये करतो. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या संस्थेसाठी 61 नियम बनवले. बरोबर आहे की हे असा संस्थेचा कारभार, आमच्या त्या AA सेंटरचा कारभार कसा चालेल ते सगळ्यात 61 नियम बनवले. पण अर्थातच दारुड्याचा उत्साह मावळतो, त्यामुळे ते सुरू झालं. त्या कामकाजात सुसूत्रता नव्हती आणि एक दिवस स्फोट झाला. तर मग BLW त्याचं वर्णन 12/12 एक मोठा ओंडका पडला आणि फाउंडेशन ऑफिसला ती पत्रिका आली की नियम क्रमांक 62, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी 61 नियम बनवलेले आहेत, आता नवा नियम 62. त्यांनी 62 नियम असा आहे म्हणून आपल्याकडे गमतीने रूल 62 म्हणतात. स्वतःला फार विद्वान समजण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे वर्षानुवर्ष जे चालत आलेले त्याच्यापेक्षा हम अलग है, अभी हम नया बनाएगा कुछ तो, हे असल्या भानगडीत पडू नका. संस्था म्हणून GSO जे सांगते, GSO न्यूयॉर्क सांगते, GSO इंडिया सांगते ते करायचं. तर त्यांच्यात काय अडचण आहे ते त्यांना माहिती आहे ना. बरं तुम्हाला सांगितलं की गधड्यानो तुम्ही जा GSOमध्ये ट्रस्टी व्हा, डेलिगेट व्हा आणि तुम्ही हे काम करा. नाही 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 आमच्याकडे वेळ नाही. अरे मग तुमच्याकडे वेळ नाही तर जे लोक करत आहेत त्यांना करू देणार आहे बाबा, त्यांच्याकडनं चुका होतील ना. BLW काय म्हणतो, प्रत्येक समूहाला चूक करण्याचा हक्क आहे. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चूक, आमचं हे सगळं असंच आहे ना बाबा, आमचा कार्यक्रम आम्ही आत्तापर्यंत हे असंच आहे. म्हणून BLW म्हणतो एक कम्स ऑफ एजमध्ये की या ट्रॅडिशनचं जे पॅम्पलेट आहे त्या पॅम्पलेटमध्ये हे सगळे आर्टिकल BLWने लिहिलेली जी होती ती एकत्र केली. आणि त्या आर्टिकलमध्ये एका ठिकाणी BLW म्हणतो की अहो ह्या रूढींचा मी काय लेखक नाही आहे, ही जी रूढी जी लिहिली गेलेली आहे ही सगळ्या समूहांच्या अनुभवातून सिद्ध झालेली तत्त्वं आहेत आणि ती प्रतिबिंबित होतील अशी तत्त्वं मी कागदावर लिहून काढली. आता सुरुवातीला BLW हंबल होता बरं का, नम्र होता. आपल्या हातून झालेल्या चुका तो कबूल करायचा. तो म्हणतो की मला सुरुवातीला असं वाटवायचं की सगळ्या समूहांचा कारभार न्यूयॉर्कवरनं चालला पाहिजे आणि मी सांगेल तसं केलं पाहिजे. पण जेव्हा ते 1950 साली सर्व्हिस स्ट्रक्चर तयार झालं तेव्हा ग्रुपमधल्या लोकांनी BLWला शांतपणे सांगितलं की BLW सेवेसाठी हे तत्त्व जे आहे ते सगळं आम्हाला मान्य आहे, बरोबर आहे. सेवेसाठी आपल्याला एक बॉडी असली पाहिजे. पण तू म्हणशील की आम्ही गव्हर्नमेंट करू, आम्ही गव्हर्नन्स करू, आम्ही सांगू, वरून सांगू आणि तुम्ही खालच्या लोकांनी ऐकायचं, हे आम्ही ऐकणार नाही. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला जो पिरॅमिड आहे तो उलटा आहे, बरोबर आहे. म्हणजे बाकीच्या संस्थांमध्ये अध्यक्ष सांगतात आणि त्याप्रमाणे सगळे मग उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला आदेश मग ते सगळेजण ऐकतात, बरोबर आहे. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे समूहाच्या सत्सद विवेकबुद्धीने निर्णय ठरतो आणि समूहाचा निर्णय मग IGRच्या मार्फत इंटरग्रुपमध्ये जातो. इंटरग्रुपमधनं मग तो डेलिगेटच्या मार्फत जनरल सर्व्हिस ऑफिसमध्ये जातो. मग जनरल सर्व्हिस ऑफिसमध्ये साधक बाधक त्याची चर्चा होते, ट्रस्टीबरोबर चर्चा होते आणि मग त्यातून तो निर्णय होतो. त्यामुळे वरून खाली निर्णय येत नाही, खालून वर निर्णय जातो. आणि म्हणून BLW म्हणतो की तेव्हापासून समूह आपला कारभार स्वतः चालवतात. एवढं स्वातंत्र्य देऊन सुद्धा संस्थेला धोका नाही. कालच्या आपण रूढीमध्ये बघितलं,
अरे संस्था बुडेल, संस्था जिवंत नाही राहिली तर आपले वांदे होतील. पण लक्षात आलं काही कालावधीनंतर की अरे काही होत नाही, याला काही होत नाही, जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत हे जिवंत राहील. आणि बरेचसे सभासद तो म्हणतो काही कालावधीतच ह्या तत्वांशी सहमत होतात. म्हणजे आम्ही विद्रोही आहोत ना, त्यामुळे 12वी हे 4थी रूढी नाही म्हणताय, हा इंटरग्रुप सांगेल, GSO सांगेल तसाच तुम्ही ग्रुप चालवलं पाहिजे, असं चालत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे BLW असं पण म्हणतोय की समजा एखाद्याने काहीतरी नवीन आयडिया सांगितली, तर समजा त्यांना ह्या तत्वांपेक्षा म्हणजे आत्ता ज्या आहेत 12 रूढी त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जर सुचलेलं असेल तर ते ए मान्य करेल ना. खालून जेव्हा वर जाईल इंटरग्रुपमध्ये GSO डेलिगेट ह्याव त्याव त्याची चर्चा होईल, वेगळ्या कमिटी आहेत. त्यामुळे ह्या स्वातंत्र्यामुळे नुकसान होणार नाही. कारण आमच्यापेक्षा 2 श्रेष्ठ शक्ती बाहेर आहेत थांबलेल्या. एक आहे परमेश्वर आणि दुसरी आहे दारू. दारू सांगते परमेश्वराचे ऐक, नाही तर मी तुला ठार मारेन. त्याच्यामुळे आमच्याकडे स्वातंत्र्य देऊन सुद्धा हुकुमशहा निर्माण होत नाही. काही कालावधीसाठी होतं, राडा थोडा 19-20 होतं, पण अदरवाईज आम्ही दारूला आणि परमेश्वराला दोघांनाही घाबरतो. त्याच्यामुळे हे असं होतं. आता ह्याच्यामध्ये ना बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये आपली ती नेहमीचीच महिला जी आहे BL नावाची, मॅनहॅटनची, तिने एक आर्टिकल लिहिलेलं आहे. त्या आर्टिकलमध्ये तिने छान लिहिलेलं आहे 4थ्या रूढीबद्दल की वी अबंडन ऑल आयडियाज ऑफ सेंट्रलाइज्ड ह्युमन ऑथॉरिटी. बरोबर आहे, एका ठिकाणी असलेला एकच माणूस किंवा गव्हर्नमेंट म्हणजे पंतप्रधान सांगतील, राष्ट्रपती सांगतील आणि बाकीच्याने ऐकायला, असं चालत नाही. बट ईच ग्रुप इज एन्जॉईंग टू कन्सल्ट वाईडली इन द मॅटर्स ऑफ ऑफरिंग. बरोबर आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे अरे BLW वरतीच लाथा घातलेल्या आहेत. पासिटॉनमध्ये BLW पान नंबर 316 वरती लिहिलेलं आहे की BLW कुठेतरी जेलमध्ये हे करायला जातो, काय लेक्चर द्यायला जातो, शेअरिंग करायला जातो, आणि तिथे तो त्या जेलमध्ये 1-2 जण ब्लॅक असतात, म्हणजे काळे निग्रो असतात, आणि त्यांना BLW सांगतो की तुम्ही जेलमधनं सुटलात की तुम्ही A मध्ये या. आणि खरंच ते जेलमधनं सुटतात आणि A मध्ये येतात. आता A मध्ये ते ज्या ग्रुपमध्ये जातात त्या ग्रुपचा काय BLW मेंबर नसतो. त्या ग्रुपचे मेंबर लोक म्हणाले हे BLWला उद्योग कोणी सांगितलेले आहेत, ह्यांना परस्पर सांगितलं चायला तुम्ही या ग्रुपमध्ये या म्हणून, तुम्ही बाहेर पडल्यानंतर A मध्ये या. आम्ही नाही ह्यांना घ्यायला तयार. कारण तेव्हा ते मोठा पांढरे गोरे आणि काळे असा तो भेद होता. त्याच्यामुळे ते आले आणि ग्रुपमध्ये गदारोळ झाला. ग्रुपमधले लोक म्हणायला लागले ग्रुपला न विचारता बिलने कसं सांगितलं. मग कॉम्प्रोमाइज केलं आणि मग काळ्या लोकांसाठी एक वेगळा स्वतंत्र ग्रुप तयार झाले. अर्थात आता इतक्या वर्षानंतर तसं काही राहिलेलं नाही. तर ही जी BL मॅनहॅटनची जी महिला आहे ती सांगते की अरे सुरुवातीला मी जेव्हा आले ना म्हणे तेव्हा मला असं वाटायचं की जे माझ्या ग्रुपमध्ये चालतं ना तेच सगळ्या ग्रुपमध्ये चाललं पाहिजे. आणि मग इतरत्र जेव्हा मी फिरायला लागले तेव्हा मला लक्षात यायला आयला आमच्या ग्रुपमध्ये असं नाही, आमच्या ग्रुपमध्ये असं नाही. आता मी स्वतः फ्रान्समध्ये मीटिंग केलेले आहेत. तर फ्रान्समध्ये त्यांच्या मीटिंग जे आहेत ते मीटिंगला मी मीटिंगला जायच्या आधी अरे तिथे हे चाललं होतं, मज्जा चाललेली होती. कॉफी पित होते, कोणी चहा पित होते, त्याच्यानंतर केक ठेवलेले होते मध्ये, ज्याला पाहिजे त्याने ते खायचं उडून, अमुक आहे तमुक आहे. तर मला पहिल्यांदा मी दचकत विचार म्हणजे हे मीटिंग ते म्हणाले येस कम. तर त्यातल्या सुदैवाने मला फ्रेंच येत नाही अजिबात, पण त्यातल्या एकाला मी आधीच्या मी 2दा गेलेलो आहे फ्रान्समध्ये माझ्या मुलीला भेटायला. दोन्ही वेळेला मीटिंग केलेल्या आहेत. इटलीमध्ये पण मीटिंग केल्या आणि फ्रान्सच्या जवळ एक छोटासा देश आहे त्याचं नाव मी विसरलो, तिथे पण मीटिंग केल्या आहेत. नेपाळमध्ये मीटिंग केलेले आहेत. तर ते प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं तिथे आता नेपाळमध्ये मी गेलो ना ते आपला किटी बॉक्स आला ना की ते असं डोक्याला वगैरे लावतात किटी बॉक्स आणि काहीतरी मनातल्या मनात देवाचं नाव घेतल्यासारखं डोळे मिटतात आणि मग किटी बॉक्समध्ये पैसे टाकतात. त्यामुळे प्रत्येकाचं पद्धत वेगळी आहे. आणि म्हणून ही जी महिला आहे BL मॅनहॅटन तिने सांगितलं माझ्या ग्रुपमध्ये जसं चालतं तसं तुमच्याकडे चालत नाही. त्याच्यामुळे फ्यू ग्रुप्स हॅव टोकन्स पोकर चिप्स फॉर स्टेईंग सोबर फॉर व्हेरियस लेंथ. काही 90 दिवस, काही 180 दिवस, काही बड्डे सॉन्ग म्हणतात, काही गिटार वाजवतात, काही केक वाटतात, काही ठिकाणी फुल टू जेवण दिलं जातं, काही ठिकाणी नियम आहे. आता अर्थात ते रिवायवरला नियम होता, तो नियम मग एका ओल्ड टायमरनीच तोडला आणि जेवण दिलं. नाही तर इतकी वर्ष आम्हाला माहिती आहे की रिवायवरमध्ये फक्त एक छानपैकी केक मिळतो आणि चहा मिळतो. ह्याच्या व्यतिरिक्त तू किती श्रीमंत असलास तरी रिवायवर ग्रुप ठाण्याचा जो आहे तर तिथे काय वाटलं जायचं नाही. पण तिथल्याच एका ओल्ड टायमरने मग त्याच्या काहीतरी 25व्या का 50व्या वाढदिवसाला
ती नियम मोडला आणि ते तिथे काहीतरी पार्टी बिर्टी काहीतरी जेवण बिवण वाटण्यात आलं होतं. त्यामुळे प्रत्येक ग्रुप स्वतंत्र आहे. त्यांच्या ग्रुपमधल्या लोकांनी काय करायचं ते ठरवायचं. आपण तिथे बाहेरून तुम्ही असं कसं केलं, पूर्वी नव्हते असं करत, आता करत, हे बाहेर तू त्या ग्रुपचा मेंबर आहेस का, नाही ना, मग बस. त्याच्यामुळे काही ठिकाणी एक दिवस सोबर असलेल्या माणसाला बोलायची संधी दिली जाते. काही ठिकाणी स्लीप झालेल्या माणसाला जे बोलायची संधी काही दिवस देत नाही. त्यांचं म्हणणं आहे की ते नवीन ग्रुपवरती त्याचा परिणाम होतो. काही ठिकाणी हॉस्पिटलशी संलग्न असतात ग्रुप, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग चालतात. त्याच्यामुळे हे असं ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे डेली रिफ्लेक्शनमध्ये पण त्यांनी ग्रुप ॲब्यूज केला जातो. अल्ट्रा लिबर्टीज गिवन टू मी बाय द फोर्थ ट्रॅडिशन, आय विल और ग्रुप विल पे फॉर इट टू स्टे अवे फ्रॉम माय इन्क्लिनेशन्स इन अ स्पिरिच्युअल प्रोग्रेस. त्याच्यामुळे डेली रिफ्लेक्शनमध्ये पान नंबर 128वरती हा एप्रिल 29चा थॉट आहे. त्याच्याबद्दल सुद्धा असं लिहिलेलं आहे. तर अशी मंडळी ही चौथी रूढी आहे. या चौथ्या रूढीमध्ये प्रत्येक ग्रुप स्वतंत्र आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या ग्रुपचा अनुभव आहे. तुमच्या ग्रुपचा, एका ग्रुपचे 2 ग्रुप व्हायला BW काय म्हणतो, एक रिझेंटमेंट आणि दुसरं कॉपी पॉट, अशा 2 गोष्टी असल्या की दुसरा ग्रुप चालू होतो. आणि BWने त्याची व्याख्या एकदम सुटसुटीत करून ठेवली की जेव्हा 2 किंवा 3 किंवा जास्त सभासद एकत्र येणार दारू बंद करण्याच्या हेतूने, तेव्हा ते स्वतःला ग्रुप म्हणवणार. त्याच्यामुळे मारामाऱ्या आपल्याकडे चालू असतात. नवीन ग्रुप तयार होतात. काही जुने ग्रुप बंद पडतात. त्यांचे ओल्ड टायमर गायब झाले. आता मी मुंबईमध्ये बघतो, ठाण्यापर्यंत, डोंबिवलीपर्यंत फार कमी मिटिंगला, डोंबिवलीला येतात मला वाटतं, ठाण्यापर्यंत दिव्याला फुल गर्दी असते. ठाण्यापर्यंत म्हणजे विटीपासून ठाण्यापर्यंत मुंबईमध्ये फार माणसं कमी आहेत. आणि एकदा पुढे तुम्ही गेलात, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, हे धो माणसं आहेत. चंद्रपूर बीरमध्ये तर काय बाबा बघायलाच नको. मी चंद्रपूरमध्ये 8 दिवस राहिलेले, 2-3 वेळा गेलेलो आहे तिथे. मी ते बल्लारशाहला गेलेलो आहे, ब्रह्मपुरीला आता मी परत जाणार आहे, आणि मागे पण गेलो होतो, भद्रावतीला गेलो होतो, वरोऱ्याला गेलेलो आहे. तर तिकडे लय माणसं आहेत राव. म्हणून मी कोणाला तरी गमतीने म्हटलं पुढच्या जन्मी काय दारुड्या व्हायची आपली इच्छा नाही, पण समजा देवाने पुढच्या जन्मी दारुड्या केला तर मी देवाला एक विनंती करणार आहे की माझा जन्म चंद्रपूरला होऊ दे रे बाबा. म्हणजे चंद्रपूरला लोक फॉलोअप बिलोअप करतात, अनलॉन स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे पटकन दारूपासून दूर राहण्यासाठी मदत होईल. आणि कार्यक्रम घेण्यासाठी मात्र मग कुठल्या तरी मोठ्या शहरांमध्ये चांगला एखादा स्पॉन्सर मिळावा, त्याच्याबरोबर मी कार्य करीन, माझा उद्धार होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे आता गमतीचा भाग सोडून द्या. तर अशी ही चौथी रूढी आहे. आणि ही चौथी रूढी सांगते की प्रत्येक समूहाला स्वातंत्र्य आहे, पण अल्कोहोलिक सनसच्या होल एला ज्याही त्रास होईल अशा प्रकारे कुठलीही गोष्ट करायची नाही. त्याला म्हणायचं चौथी रूढी. तर ही चौथ्या रूढीबद्दल मी 17 नोव्हेंबर 1993 या दिवशी कल्याणला बोललेलो आहे. त्याच्यानंतर परत एकदा कल्याणच्या ईस्टला तो एक समूह आहे. अरे तिथे ते चर्चमध्ये मोठा कुत्रा होता बाबा, मला घाबरायचो मी त्या कुत्र्याला. कल्याण ईस्टला एक मीटिंग चालायची, अजून पण चालते मला वाटतं तिथे. मला वाटतं उत्तम आहे तिथे, उत्तम दादा आमचे आहेत तिथे, मीटिंग चालतात. आणि एकदा भायखळ्याच्या ग्लोरिया चर्चला मीटिंग केलेली आहे, ह्या विषयावर बोललेलो आहे. तर तो सांगतो ईच ग्रुप शुड बी ऑटोनॉमस एक्सेप्ट इन मॅटर्स अफेक्टिंग अदर ग्रुप्स ऑर ए ॲज अ होल. तुमच्या सगळ्यांकडे दणकून अनुभव आहेत. अर्थात आता काय आहे, आता एवढ्या वर्षानंतर, आता जवळजवळ 100ला 11 कमी आहेत ना, त्याच्यामुळे 89 वर्षाच्या अनुभवामध्ये लय मारामाऱ्या कुट्या करून झालून तत्त्व ही मजबूत झालेली आहेत. तर आता कोणीतरी अरे हा आमच्या ग्रुपची वाट लावेल, याच्यामुळे नुकसान होईल, असं काय होत नाही. पण प्रत्येक माणसाला, आता उदाहरणार्थ ॲनॉनिमिटी ब्रेक करणाऱ्या माणसाला हात जोडून विनंती केली जाते, बाबा रे असं करू नकोस. याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे काय हे नाही आहे, काठी घेऊन काय आपण कोणाला मारू शकत नाही, कोणाला बाहेर काढू शकत नाही. त्याच्यामुळे हे असंच चालतं. पण ग्रुप हा स्वतंत्र आहे. फक्त ग्रुपमधल्या लोकांनी निर्णय घेताना आपल्या एकसंघ एचं नुकसान होणार नाही. ज्या संस्थेने माझा जीव वाचवलेला आहे त्या संस्थेचं काहीही पतन होईल, कुठले तत्त्व, कुठले नियम तुटतील आणि त्याची बदनामी होईल, अशा प्रकारचं कार्य मी करणार नाही. एवढं सगळे प्रत्येक सभासदाने लक्षात घेतलं तर चौथी रूढी आपोआप पाळल्यासारखी होईल. तर आज तारीख किती बाबा, परत एकदा 11 ऑगस्ट 2024.
रविवार रात्रीचे 10:15 झालेले आहेत. साधारणपणे 40 मिनटात मी संपवायचा प्रयत्न करतो, कारण मी मास्तर असल्यामुळे 1 तासाने डोल मारला की माझ्या डोकामध्ये टण आवाज येतो आणि मग मी थांबतो. पण 40 मिनटांनी थांबतो. आमच्या अरुणदादांनी सांगितलं डोंबिवलीच्या की अरे 20 मिनटापेक्षा जास्त बोललेलं काय डॉक्टरांनी लक्षात राहत नाही असं डॉक्टर म्हणतात. पण 20 मिनटात मला फारच अगदी कमी वाटतं. 20 मिनटात मला बोलता येत नाही किंवा 2 भाग करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे कमीत कमी 40 मिनटं मला एखाद्या विषयावरती न्याय देण्यासाठी द्यावं लागतं. आजची 4थी रूढी होती. 4थ्या रूढीबद्दल मी बोललो. काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, जे जुने असतील त्यांनी शेअर करा. आणि चॅनलचं नाव आहे, यूट्यूब चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई श्रीधर, SHRIDHAR. AA शेअरिंग मुंबई टाकलं की तो श्रीधर आपोआप दाखवतो. एवढ्या वेळा ते गुगल सर्च केलेलं आहे. त्याचा हेतू इतरांपर्यंत हे जावं. आता नवीन नवीन विषय तुम्ही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा मला. म्हणजे आता हे 12 रूढी संपल्या की आता पुस्तकातलं जे ठोबळमानाने जे विषय आहेत ते सगळे झालेले आहेत कव्हर करून. माझं वय वाढतं आहे त्याच्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही, मी तेच बडबडतो. त्यामुळे धडसा आहे तोपर्यंत मला हे जेवढं जमेल तेवढं अपलोड करून ठेवायचं आहे. आणि यूट्यूबवर असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये बदल करता येतील. पण आता काय ते मला जेवढं जमतं तेवढं मी केलं बाबा. हे MP4मध्ये रेकॉर्डिंग होतं, मग ते मी MP3मध्ये कन्वर्ट करतो आणि ते अपलोड करतो आणि त्याला टायटल देतो. आणि एक मला आमच्या माहीमच्या अनुरूपनी, फाउंडेशन ग्रुपच्या अनुरूपनी मला एक छानपैकी एक ॲप सांगितलेलं आहे. त्या ॲपमध्ये सुटसुटीत मी पाटी बनवतो आणि ती अपलोड करतो. जेवढं मला जमेल तेवढं करतो. ह्याच्यापेक्षा चांगलं करता येईल हे मला मान्य आहे. ते मला केदारने एक हे सुचवलं होतं, ॲप सुचवलं होतं काहीतरी यूट्यूबचं काहीतरी, पण ते काय मला जमलं नाही. जमेल, कधीतरी जमेल तेव्हा करीन मी. ओके, चला, धन्यवाद. गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला येत राहा. आते रहो, वन डे ॲट अ टाईम. अरे हां, आणि 10 ऑक्टोबर 1989पासून मी सोबर आहे. येत्या 10 ऑक्टोबर 2024ला मला 35 वर्ष पूर्ण होतील. आणि काही सभासदांनी सांगितलं होतं की अरे हिंदीत शेअरिंग कर बाबा, हिंदीत शेअरिंग कर. तर हिंदीत शेअरिंग करणं एक वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता माझा विचार आहे AA शेअरिंग हिंदी श्रीधर असं नावाचं एक वेगळं चॅनल उघडायचं आणि त्या चॅनलवरती हे सगळं जे काय आहे ते सगळं हिंदीत करायचं. अर्थात मी काय फार लोकांना हिंदीतले ओळखत नाही, पण आमचे अरुणदादा वगैरे आहेत किंवा GS होता आमचा, तर निनाद मला म्हणाला की तुम्ही सुरू करा, मग आपण ते लोकांपर्यंत पोचवायचं काम मी करीन. त्याच्यामुळे कारण हिंदीला बराच स्कोप आहे, भारतभर ते ऐकतील आणि त्याचा उपयोग होईल. मराठीपेक्षा हिंदीचा वाचक संख्या जास्त असू शकते. बघूया, देवाची इच्छा असेल तसं होईल. आपण आपटून काय उपयोग नसतो, आपण फार प्लॅनिंग करून काय उपयोग नसतो. वन डे ॲट अ टाईम. माझं तर अशी म्हणणं आहे की परमेश्वर आपल्याकडून करून घेतो. काय आपली डोकी बिकी अक्कल बिक्कल काय नाही, चुलीत घाल तुझी अक्कल. तुझी दारू तुला थांबवता नाही तर तू काय लोकांना भलं करणार आहे ना, तुझं तुला भलं करता येणार आहे. गप बस. वन डे ॲट अ टाईम. ओके, this too shall pass, one day at a time. Okay, bye bye, good night, thank you.